चला तर आजच्या दिवसाची सुरुवात असं करत आहे. खूप सारे कपडे गोंधळ झाले होते कपाटामध्ये, सर्व काढले आणि मी मस्त घड्या लावून ठेवत आहे. आणि धनुष पण मध्ये मध्ये मस्ती करायला येतं आहे मला. बघा आता येईल बघा तो, त्याने बघितलं ना आता, मग तो येईल आता. मस्तपैकी घड्या सगळे माझे जास्त कपडे आहेत त्याच्यात, धनुषचे आहेत माझ्या पुराचे. आला कपाट लावायला, परत लावतो मी, ओपन करते तो पुन्हा लावतो, म्हणजे कपाट लावा असं मम्मा. आता आम्ही चाललो आहेत, बाहेर चालले फिरायला थोडेसे. धनुषला घेऊन जाते, आज बाहेर काढते थोडं. आजचा वार आहे शुक्रवार आणि आम्ही बाहेर निघालो. आता वाजलेले आहेत संध्याकाळचे 5 आणि आम्ही बीचवर मस्त फिरायला चालले आहेत. रामराममध्ये बसले आहेत आम्ही सर्वजण. पाहुणे पण आलेले आहेत, माझी बहीण आलेली आणि तिची छोटी पोरं पण आलेली आहेत. तर आम्ही त्यांना घेऊन चालले आम्ही फिरायला. हे बघा आता आम्ही गोव्याला पोचणार. आमच्याकडचा गोवा बघितला समुद्र कालव्याचा गोवा किती छान आहे, असं वाटते की नाही कोकणमध्ये गोव्याला चाललो असं. मस्त गोवा आणि ह्याच्यात काय फरक आहे, सेम गोव्याला चाललो आम्ही. आता पोचणारच आहेत, पोचलो आम्ही. आता पोचलो तर थोडं चालत जात आहे, रिक्षामध्ये उतरून गाडीवर चालत जात आहे. हां, फायनली पोचलो. बघा किती मस्त नजारा आहे संध्याकाळचा, मावळता सूर्य बघायला मिळाला मस्तपैकी. हे सगळे बसले आहेत थोड्या वेळ, तिकडे बाजूला बसलेले आहेत. आणि आता आम्ही चाललो तिकडे खाली जातो. धनुषला असं पकडलं आहे, श्रीद्धीला पण पकडले आहे, म्हणजे ते कसं दोघी कुठे पण त्या बाजूने न पळायला पाहिजेत. संध्याकाळी किती छान वाटते फिरायला. नाही असं तर मला धनुषला मी एकटी कुठे घेऊन जाऊ, तर माझी बहीण आली तर मला फिरायला थोडंसं चान्स मिळाला मस्तपैकी. तिच्यासोबत सगळ्यांसोबत टाईम स्पेंड करायला मिळाला. आता दोघांना खेळायला सोडलं आहे. धनुष आणि सिद्धीना खेळू द्या मातीमध्ये, आता खेळतील दोघे. धनुष खायला उडून पडला आहे, सिद्धी काहीतरी खात आहे, काय कुठलं वेफर खात आहे काय माहीत. धनुष टाकतो डोक्यामध्ये माती त्याला तसं समुद्रावर आणलं म्हणजे डोक्यात माती टाक. आता रात्रीचं घरी आलो आम्ही आणि मी जेवणाची सुरुवात केली. जेवण बनवलं आहे आणि मच्छी आणली होती मस्त, टोळ मच्छी. आता रस्सा बनवला आहे त्याचा, टोळ मच्छीचा. आणि एका बाजूला अंडभुर्जी बनवणार आहे, ते माझ्या धनुषसाठी, मुलासाठी अंडभुर्जी एका बाजूने बनवत आहे. त्याला आवडते अंडभुर्जी खायला, ते असं रस्सानं खातो, त्याच्यासाठी अंडभुर्जी बनवते. बाय, टाटा. उद्या भेटूया आपण मस्त दुसऱ्या ब्लॉगमध्ये.